सो आता आपण काय करणार आहोत, आता आपण एका आपल्या वेबसाईटवरती एक न्यू आर्टिकल ॲड करणार आहोत. ओके. सो आता जे तुम्हाला दिसतं आहे, याला वर्डप्रेस डॅशबोर्ड बोलतात. बेसिकली आपल्या वेबसाईटचं बॅकएंड आहे, जेणे आपण आपली वेबसाईट कंट्रोल करू शकतो. ओके. सो आता जर मला न्यू आर्टिकल ॲड करायचं आहे, तर इथे मला 2 ऑप्शन आहेत. आयदर मी ते न्यूवरती जाऊन पोस्टवर सिलेक्ट करू शकतो. अदरवाईज इथे जे पोस्ट मला दिसतं आहे, यावरती जाऊन मी अगेन ॲड पोस्ट करू शकतो. ओके. स्वतः एक नवीन पेज ओपन होईल. त्यात आपण आपलं आर्टिकल ॲड करू शकतो. ओके. सो हे बघून घाबरायचं नाहीये. इट्स लाइक Microsoft Word. फक्त आहे की लाइक कॉन्सेप्ट सेम आहे. फक्त यूआय थोडं डिफरंट असेल. ओके. सो आता इथे जिथे दिसतंय की ॲड टायटल. ओके. सो मी इथे आपलं आर्टिकलचं टायटल ॲड करणार आहोत. सो आर्टिकल ऑलरेडी माझ्याकडे इथे रेडी आहे. ओके. सो जसं की हा एक आर्टिकल आहे 10 प्लेसेस टू व्हिजिट इन महाराष्ट्र. व्हेरी सिंपल आर्टिकल. ओके. सो आज ह्याचा जो टायटल आहे, हे मी कॉपी करेन. ओके. आणि इथे मी पेस्ट करेन. राइट. सो आपलं आर्टिकलचं टायटल आलंय. आता जर तुम्हाला बघायचं असेल की हे कसं दिसतंय. ओके. सो पहिला आपण सेव्ह ड्राफ्ट करू. सेव्ह ड्राफ्ट इज बेसिकली आपण आर्टिकल सेव्ह करतोय. इन केस जर कधी वेबसाईट बंद झाली, इंटरनेट गेलं, सो ॲटलीस्ट हे जेवढं आपण केलं आहे ते सेव्ह राहील. जस्ट लाइक Microsoft Word. ओके. आणि जर मला प्रिव्ह्यू करायचा आहे, तर हा जो तुम्हाला लॅपटॉपचा आयकॉन दिसतोय, यावरती तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर प्रिव्ह्यू इन न्यू टॅबवाला जो ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करा. सो एका न्यू पेजवरती किंवा एका न्यू टॅबमध्ये तुम्हाला दिसेल. सो आता जस्ट आपण आपला टायटल टाकला आहे, तर तुम्हाला फक्त टायटल दिसेल. आणि हे जे बाकीचं आहे, हे पूर्ण वेबसाईटचं डिझाइन आहे करंटली. आता आपण काही कंटेंट टाकलं नाहीये, सो आता इथे तुम्हाला ब्लँक दिसतंय. बट जो कंटेंट असेल, तो या एरियामध्ये वगैरे येईल. ओके. सो आता आपण कंटेंट टाकू आपलं. सो मी आता पूर्ण सिलेक्ट करतोय. ओके. आणि परत कॉपी करतोय. आणि मी इथे येऊन राइट क्लिक करून ह्याला पेस्ट करतो. ओके. सो हा जो पूर्ण आर्टिकल आहे, तो इथे ऑलरेडी आलेला आहे. राइट. आता इथे बघाल की टायटल पण आहे, इथे पण आहे टायटल, इथे पण आहे. आता हे मला जर डिलीट करायचं आहे, तर हे मी इथे सिलेक्ट केलं. ओके. आणि हे जे 3 टॅब हे जे 3 डॉट्स आहे, इथे सिलेक्ट करून मला ते डिलीट करायचं. सो आय विल क्लिक ऑन इट. सो हे डिलीट झालं. ओके. सो पहिलं टायटल आहे, हे इंट्रोडक्शन आहे आणि हे जे आहे, हे सर्व डिस्क्रिप्शन आणि जे काय आपले पॉइंट्स आहेत, प्लेसेस टू व्हिजिट इन महाराष्ट्र, ते आहे हे सर्व. ओके. सो आता परत आपण प्रिव्ह्यू करू. सो फॉर सेफर साइड आपण परत सेव्ह ड्राफ्ट करू. ओके. अँड देन इथे येऊन आपण परत प्रिव्ह्यू इन न्यू टॅब करू. ओके. सो आता बघा इथे जो टायटल होता ऑलरेडी तो आहे आणि त्याच्यानंतर हे इंट्रोडक्शन आहे आणि हे सगळे आपले पॉइंट्स आहेत. जे पूर्ण आर्टिकल आहे तो इथे आलेला आहे. राइट. आता त्याच्यानंतर हे जे आहे, ओके. सो आता मला इथे हेडिंग ॲड करायचे. हे बेसिकली ॲज अ पॅराग्राफ आलंय, बट मला ॲज अ हेडिंग ॲड करायचं आहे. सो मी काय करेन, इथे क्लिक करेन अजिंठा केव्हजवरती. ओके. सो हा बेसिकली हा एक ब्लॉक आहे. ओके. सो मी ह्याच्यावरती क्लिक करेन आणि इथे जे तुम्हाला दिसतं आहे पॅराग्राफ, राइट. सो पॅराग्राफवरती क्लिक करून मी इथे हेडिंग सिलेक्ट करणार आहे. सो बेसिकली जो आता पॅराग्राफ आहे, तो माझा आता हेडिंग होऊन जाईल. राइट. बघितला फॉन्ट आता मोठा झाला आणि इथे जे दिसतंय तुम्हाला H2, इट बेसिकली मीन्स की हेडिंग झालंय. सो जे आपली टायटल असते, इट इज H1 आणि हे जे आहे हे H2 आहे. हे मी एक्सप्लेन करेन तुम्हाला H1 आणि H2 काय असतं. बट याचा फॉन्ट आता खूप मोठा आहे. सो मी काय करेन, की इथे जे राइट साइडला येऊन हे जे इथे ऑप्शन आहेत, इथे मी कलर चेंज करू शकतो, बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. आता टायपोग्राफी म्हणजे जे काही ते जो फॉन्ट आहे, त्याचं हे मी टायपोग्राफीमधल्या बऱ्याच गोष्टी चेंज करू शकतो. अजून वन ऑफ द थिंग आय कॅन चेंज इज जो साईज आहे. तर ते स्मॉल आहे, मीडियम आहे, लार्ज आहे, एक्सेल आहे. ओके. सो मी करंटली आता लार्ज ठेवेन. सिमिलरली आता मला बाकीचे चेंज करायचे आहेत. सो मी तसंच करेन. इथे मी सिलेक्ट केलं. इथे येऊन आय विल सिलेक्ट हेडिंग आणि त्याच्यानंतर टायपोग्राफी लार्ज करेन. आता हे मी सगळ्यासाठी करेन. नंतर मी तुम्हाला हेही शिकवीन, की जे सायझिंग आहे, जे मी प्रत्येक वेळी ॲडजस्ट करतोय. जर मला असं वाटत असेल, की एखादं सब हेडिंग असेल, त्याचं सायझिंग एकच असलं पाहिजे. तर ते कसं आपण ऑटोमॅटिकली एडिट करू शकतो. तर तेही दाखवेन. ओके. बट फॉर द टाईम बिंग आपण आता आपली जी सायझिंग आहे, ती चेंज केलेली आहे. ओके. सो आता मी परत सेव्ह ड्राफ्ट करेन. ओके. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला इथे येऊन क्लिक करायची गरज नाहीये. इथे ऑलरेडी टॅब ओपन आहे.
सो इथे सेव्ह ड्राफ्ट करून एकदा तुम्ही सेव्ह ड्राफ्ट केला, इथे येऊन तुम्ही रिफ्रेश केलं, तर जे काही तुमच्या चेंजेस असतील ते तुम्हाला इथे लाईव्ह दिसतील परत. ओके. सो आता आपण जे साईज चेंज केले, आता इथे जे ऑलरेडी हेडिंग आलेलं आहे आणि याचं साईज आता मोठं झालं आहे. ओके. राइट. आता मला काय करायचं आहे, की समजा मला आता याबद्दल मी काहीतरी लिहिलं आहे, अजंता केव्हजबद्दल लिहिलं आहे. ओके. आणि आता मला यामध्ये लिंक ॲड करायची आहे. आता समजा हे जे अजंता केव्हज आहेत आणि आता मला एका विकिपीडियाची लिंक ॲड करायची आहे. सो पहिलं मी काय करेन, Googleवरती आता ऑलरेडी Googleच आहे आणि यावरती मी wikipedia.org वरती जाईन. ओके. आणि इथे मी सर्च करेन अजंता केव्हज. राइट. इथे आलं अजंता केव्हज. आता हा आर्टिकल मला लिंक करायचा आहे आपल्या वेबसाईटवरती. सो दॅट एखादा व्यक्ती, एखादा रीडर जर आपल्या वेबसाईटवरती आला आणि तो सर्च करतो अजंता केव्हजबद्दल आणि त्याला अजून माहिती हवी, तर तो लेट्स सपोज की या लिंकवर त्यांनी क्लिक केलं आणि मग तो विकिपीडिया पेजवरती जाईल आणि त्याबद्दल त्याला अजंता केव्हजबद्दल अजून माहिती मिळेल. ओके. सो आता आपण काय करणार आहोत, इथे मी सर्च केलं. आता हा जो लिंक आहे अजंता केव्हजचं, सो हे जी लिंक आहे ह्याला URL ही बोलतात. ह्याला URL ही बोलतात. ओके. सो हे मी राईट क्लिक करून इथे कॉपी करणार आहे आणि परत मी माझे जो आर्टिकलचं बॅकएंड आहे, ओके, जिथे मी एडिट करतो, इथे मी अजंता केव्हजला सिलेक्ट करणार. आता मी काय करणार, मला लिंक करायचं आहे. ओके. सो बेसिकली हा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला, जो चेनवाला एक ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार आणि इथे जे मी कॉपी केलं आहे URL, ओके, त्याला मी पेस्ट करणार. ओके. एकदा हे पेस्ट झालं, की त्यानंतर मी इथे क्लिक करेन. जो सबमिट बटन दिसतं आहे, त्या सबमिट बटनवरती मी क्लिक करेन. स्वतः हे आपला जो एखादे दुसरं पेज आहे, तो लिंक झालेला आहे. ओके. सिमिलरली बघितलं तर इथे ऑटोमॅटिकली सेव्ह झाला आहे. बट स्टिल आय विल सेव्ह वन्स अगेन. आणि आता जर मी रिफ्रेश केलं, तर इथे पिंक दिसेल बघा. ओके. सो ते बघा इथे पिंक आहे आणि इथे तुम्ही बॉटम या पेजच्या बॉटमला बघू शकता, की विकिपीडिया दिसतं आहे आणि आता जर मी इथे क्लिक केलं, तर हे बघा, हे विकिपीडियाच्या पेजवरती ओपन होतं. राइट.